नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सद्यस्थितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांची खऱ्या अर्थानं द्वंद्वशी स्थिती निर्माण झालेली आहे. 2019च्या निवडणुकीला लाव रे तो व्हिडिओ याच्या माध्यमातून जवळजवळ 11 ते 12 सभा घेऊन राज ठाकरे यांनी मोदी, शहा आणि भाजपच्या विरोधामध्ये सर्वत्र रान पेटवलं होतं. आणि त्याचाच एक परिणाम असा की संपूर्ण देशभरामध्ये राज ठाकरे यांचे लाव रे तो व्हिडिओच्या नावानं व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत होते. मोदी आणि शहा यांच्या विरोधामधील जो काही मतदानाचा बेस होता त्या बेसला एक चांगल्या पद्धतीचा वक्ता म्हणून त्या ठिकाणी राज ठाकरे लाभले होते, हे कोणीही नाकारून चालणार नाही. सर्वत्र संध्याकाळीच्याला 8-9च्या सुमारामध्ये लोकसभेच्या त्या वातावरणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवळजवळ 11 ते 12 सभा घेतल्या होत्या. सुरुवातीची सभा त्यांनी नांदेड या शहरामध्ये घेऊन अशोक चव्हाण यांच्या इनडायरेक्टली पाठिंब्यासाठी आणि महायुती किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये ती सभा घेतली होती. सोलापूर असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मोदी शहाच्या विरोधामध्ये रान उठवलं होतं. अगदी पुलवामाचा हल्ला असेल, नोटबंदी असेल, त्याचबरोबर तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांना मुद्द्यांना हात घातलेला होता. परंतु राज ठाकरे यांनी 2014च्या इलेक्शननंतर अगदी लोकसभा झाली, लोकसभेच्या इलेक्शननंतर भारतीय जनता पार्टी यांनी काहीच या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. परंतु त्यानंतर राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आणि ईडीच्या नोटिसेसनंतर राज ठाकरे यांची भारतीय जनता पार्टीवरती जी काही टीका व्हायची त्या टीकेची धार अत्यंत मऊ झाली. जो काही धारदार राज ठाकरे यांचा बाणा होता, विरोध होता, तो काहीसा नमता झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील टीका हळूहळू कमी होत गेली आणि ती नाहीशी होत गेली. आजच्या कंडिशनला 2024ला राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरती एकमेव सभा घेऊन मोदींना बिनशर्त म्हणजे कोणत्याही प्रकारची अट न घेता पाठिंबा द्यायचा म्हणून राज ठाकरे यांनी त्यांना समर्थन केलं. त्या समर्थनार्थ कोणत्याही प्रकारची जागेची, सीटचे किंवा कोणत्याही प्रकारचे भविष्यामधील विधानसभेचंही कोणत्याही प्रकारचं गणित न ठरवता राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. खरं तर राज ठाकरे हे स्वाभिमानी आणि आपल्या नेतृत्वावरती आक्रमकपणे भूमिका मांडणारे नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु या राज ठाकरेवरती कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला न ठरवता बिनशर्त पाठिंबा देण्याची गरज का भासली? राज ठाकरेंचं जे आक्रमक स्वाभिमानी नेतृत्व होतं ते स्वाभिमानी नेतृत्व उरलं नाही का? 2014च्या इलेक्शनमध्ये लाव रे तो व्हिडिओ तुम्ही लावला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वत्र त्यांनी रान उठवलं. त्यांच्या सभेलाही प्रचंड असा प्रतिसाद निर्माण झाला. त्याच नागरिकांची, त्याच मतदारांच्या द्विधा अवस्थेत झालेली आहे का? गावाच्या पाऱ्यावरती, कट्ट्यावरती राज ठाकरे यांच्या 2014च्या इलेक्शनच्या प्रचाराची आज चर्चा केली जात आहे. 2014ला जर का तुम्ही अशा पद्धतीने होता तर 19ला जर अशा पद्धतीनं असाल तर 24ला तुम्ही ही भूमिका योग्य वाटते का? अशा पद्धतीचा प्रश्न आज ग्रामीण खेड्यामध्ये निर्माण करत आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला 2019ला असेल किंवा तत्कालीन कालामध्ये मोदी भाजप विरोधी टीका करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही महाराष्ट्र सैनिक होते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी होते, हे सुद्धा स्थानिक लेवलला भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणावरती अगदी मोठ्या प्रमाणामध्ये तुटून पडले होते. अगदी भाजप मोदी शहावरती आरे तुरेपर्यंत जाणे इतपत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मजल गेली होती. परंतु सद्यस्थितीला त्या पद्धतीचा विरोध किंवा त्या पद्धतीची टीका आपल्यावरती होऊ नये म्हणून राज ठाकरे यांना सोबत घेण्याची पाळी भारतीय जनता पार्टीवरती आलेली आहे. राज ठाकरे यांचा मताच्या तुलनेमध्ये काहीसा फायदा हो अथवा ना हो, तो फायदा फारसा मोठा जरी नसला तरी राज ठाकरे विरोधामध्ये गेल्याने आणि त्यांची टीका ही आपल्यास न परवडणारी असेल, याचेच मत भारतीय जनता पार्टीचं आणि त्यांच्या वरिष्ठाचं झालेलं आहे, हे नाकारून चालणार नाही. दुसऱ्या बाजूला 2019च्या वेळेस देशभक्तीचं आणि पुलवामा हल्ल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये सहानुभूतीची लाट मोदी आणि भाजपच्या पाठीमागं उभारली होती, कोणी नाकारून चालणार नाही. सद्यस्थितीला मात्र भारतामधील काहीसा तरुण किंवा काहीसा गट हा भारतीय जनता पार्टीच्या काही ध्येय धोरणावरती, महागाईवरती, बेरोजगारीवरती निराश असल्याचं दिसून येतं. याच मुद्द्यावरती जर का राज ठाकरे यांनी 2019च्या लेवलनं 19च्या तुलनेमध्ये जर का प्रचार केला तर त्या प्रचाराचा फटका मात्र मताच्या स्वरूपामध्ये आपणास निश्चित बघावयास मिळेल. हे भारतीय जनता पार्टीला कुठेतरी पटलेलं असावं आणि त्यामुळंच त्यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यानंतर राज ठाकरे यांना साद घातली आहे. परंतु हे जरी असं असलं, हे भारतीय जनता पार्टीसाठी जर का सोयीचं असलं, अगदी चांगल्या पद्धतीच्या फायद्याचं असलं
तरी राज ठाकरे आणि मनसेला याचा कितपत फायदा होतोय हाही खरा संशोधनाचा विषय आहे. खरं तर कोणत्याही राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो. कोणत्याही पक्षाच्या मागं त्याचं भागभांडवल जे असतं ते मतदार असतो. पक्षाला फुलवण्याचा, पक्षाला आधार देण्याचा खऱ्या अर्थानं कोणता जर का पाया असेल तर तो मतदार आहे. मतदार मतदानाच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस पक्षाला मतदान करतो त्यानंतरच खऱ्या अर्थानं तो पक्ष जिवंत किंवा त्या पक्षास खऱ्या अर्थानं कात फुटत असते. परंतु जर का अशा सततच्या भूमिका बदलल्यामुळं ग्रामीण भाग असेल, महाराष्ट्रातील तरुण असेल, जो काही राज ठाकरे यांच्या पाठीशी जो काही टक्का उभा आहे तो टक्का खऱ्या अर्थानं निराश होतोय का, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्णायक भूमिका राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून मांडल्यानंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मिळाले. त्या राजीनाम्यामध्ये सुद्धा अनेक तरुणांचा खऱ्या अर्थानं समावेश होता. याचाच अर्थ असा दिसून येतो की तरुण काही अंशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील तर बहुतांशी हा भारतीय जनता पार्टीच्या ध्येयधोरणावरती निराश असल्याचं दिसून येतं. आणि त्याच निराशी भूमिकेला समर्थन करून राज ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं आपल्याच पक्षाच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय का, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का, असा प्रश्न या ठिकाणी सर्वच पत्रकारिता त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय वर्तुळामध्ये उद्भवला गेलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या उमेदवारांचा कशा प्रकारे प्रचार करते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचा खऱ्या अर्थानं पक्षाला राजकीय फायदा कसा होतो हे येणाऱ्या काळामध्येच आपण ठरवू शकतो. परंतु एक नक्की की राज ठाकरे युतीला पाठिंबा देऊन खऱ्या अर्थानं चुकलेत का, याच्यावरती मला तुमचे मत कळवू शकता. तुर्तास येतो. धन्यवाद.